क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक आदिवासी विकास भवन येथे विद्यार्थ्यांचा ठिय्या, पंडित दीनदयाळ योजनेची 40,000ची मर्यादा रद्द करण्याची मागणी। आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळावे या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या केवळ 40,000पर्यंत मर्यादित ठेवण्यात आल्याने अनेक पात्र विद्यार्थी वंचित राहत असल्याचा आरोप करत आज आदिवासी विकास भवन नाशिक येथे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले। शहरात शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मर्यादा वाढवावी अथवा 40,000ची अट रद्द करून सर्व पात्र लाभार्थ्यांना सरसकट लाभ द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवनातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला। तसेच प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी बसून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले। शिक्षण हा आमचा हक्क आहे, योजना सर्वांसाठी खुली करावी अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली। या आंदोलनाला रावण युवा फाउंडेशन नाशिक शहराध्यक्ष तसेच अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड यांचा पाठिंबा लाभला। यावेळी विकीभाऊ मुंजे, आकाश दिवे, दत्ताभाऊ ढाकरे, गजानन गायकवाड, सागर महाजन, आकाश काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आंदोलनात सहभाग घेतला। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी नाशिक शहरातील तसेच महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, पंडित दीनदयाळ स्वयं योजनेचा जे फॉर्म अप्रूव्हल अद्याप झाले नाही, गेला वर्ष बदलत आला, परंतु अजून देखील या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने वारंवार निवेदन दिले। या ठिकाणी हॉस्टेलची डीबीटीचा प्रॉब्लेम आहेत, पंडित दीनदयाळ स्वयं योजनेचे प्रॉब्लेम आहेत। विद्यार्थी 8 दिवसाला या ठिकाणी येऊन चक्कर मारतात, निवेदन देतात। आम्ही तरी कितीतरी मंत्र्यालयात जवळपास 3-4 वेळेस आम्ही निवेदन दिलेत, मंत्र्याचे खासगी सचिव यांना भेटलोय, परंतु अजून देखील जे काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत ते अजून देखील यांनी सोडवलेले आहेत। म्हणून आज आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन चालू केलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही सर्व संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमची पण मागणी आहे, जोपर्यंत GR काढत नाही तोपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोबत राहून आम्ही याच ठिकाणी बसणार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।